नमस्कार. आज आपण कोलंबी मसाला करणार आहोत, प्रॉन्स मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत. हे बघा, याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत. कांदे चांगले परतवून घ्यायचे याच्यामध्ये. तर असे हे कांदे बघा किती बारीक कापलेले आहेत ते. म्हणजे मी एकदमच जास्त बारीक कापले नाही. जास्त बारीक कापले असते तर कांद्याला पाणी सुटलं असतं, म्हणून मी एवढे साईजचेच कांदे कापलेले आहेत. आणि आता आपण काय केलेलं आहे, कांदा चांगला परतवून घेतो. आता ही जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट आहे. ही पेस्ट आपण इथे वापरणार आहोत. ही बघा, इथे आपण घातली आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट घालून झाल्यावर सुद्धा आपण कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत कढीपत्त्याची पाने. आता याच्यामध्ये जेवढे आपण कांदे घातले होते तेवढेच टोमॅटो, म्हणजे 2 कांदे तर 2 टोमॅटो असे आपण घेणार आहोत. तर बघा, इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे आपलं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आणि लवकर नरम होतील, मऊ होतील. आणि मग आपण हे परतून घ्यायचे पुन्हा एकदा. आता काय केलं, आपण याच्यावर झाकण ठेवलं कांदा टोमॅटो लवकर होण्यासाठी. बघा, पहिल्यांदा तेल तापवलं. तेल तापून झालं, त्याच्यात कांदा टाकला. त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकली. आणि आता आपण त्याच्यात जेवढे कांदे घातले होते तेवढेच टोमॅटो टाकलेले आहेत. पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे व्यवस्थित ते कांदा टोमॅटो मिळून येण्यासाठी, मऊ होण्यासाठी. आता मी झाकण काढते ह्याचं. बघा, कांदा टोमॅटो आता मऊ झालेले आहेत. बघा, आता बऱ्यापैकी कांदा टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत. असं परतवून घेत बसायचं, ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत. आता आपण या स्टेजला हळद घातलेली आहे, अर्धा चमचा. हे बघा, याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली. आणि 1 चमचा आपला मालवणी मसाला घालायचा. बघा, आपण याच्यामध्ये जवळपास 1 चमचा आपण मालवणी मसाला वापरलेला आहे. आणि व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही, करपणार नाही. आणि हे जे आपण सगळं कांदा टोमॅटो हळद तिखट घातलेलं आहे ते एकजीव होतील. बघा, असं प्रेस करत करत
आपण हे एकत्र मिळून आणायचं आहे. याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे. एकदम सिंपल, कोणीही करू शकेल अशी आपली ही रेसिपी आहे. हे बघा, इथे कोलंबी घेतलेली, कोलंबीला सुद्धा आपण हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून ठेवलेलं होतं. अशी ही कोलंबी स्वच्छ करून धुवून आलं लसूण पेस्ट लावलेली ही कोलंबी आपण आपल्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवली होती ना, म्हणून त्याला डब्याचा आकार आला. आणि ह्या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये आपली ही कोलंबी परतवून घ्यायची आहे. तर असं हे आपण परतवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये. कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण त्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आपला हा कांदा टोमॅटो कोलंबी मसाला एकत्र करायचा आहे. वरून मी एक अख्खी मिरची घातली आहे, कोथिंबीर घालून सर्व केलेलं आहे. तर कोथिंबीर घातली. कोथिंबीर घालून आपल्याला सजावटीसाठी आपण कोथिंबीर घालायची आहे. एकदम झटपट ही रेसिपी होते. ताटावर आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे, बारीक गॅस करायचा आणि ताटावर थोडं पाणी ठेवायचं. बघा, 5 मिनिटात आपली ही कोलंबी तयार झालेली आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये कोकमसुद्धा घातलेलं आहे. 2 कोकमाच्या साली घातलेल्या आहेत. कारण कुठलाही नॉनव्हेज पदार्थ म्हटला की आपण त्याच्यामध्ये जास्त करून सी फूड असेल तर आपण कोकमाचा वापर किंवा कोकम आगळ असं आपण वापरू शकतो, किंवा काहीच नसेल तर लिंबू वापरू शकतो. तर इथे आम्ही 2 सालं कोकमाची घातलेली आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. तर बघू शकता, फायनली आपली डिश तयार झाली. आता आपण काय केलेलं आहे ते एक फ्राय पॅन घेतलं. त्या फ्राय पॅनमध्ये घातलेलं आहे थोडंसं तेल. तर आपण काय करणार आहोत माहिती आहे का, कोलंबी मसाला आणि बांगडे फ्राय करणार आहोत. तर इथे बांगडे फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले की 2-4 पाकळ्या ठेचलेल्या लसणाच्या घालायच्या आहेत. आणि आपले बांगडे आहेत, त्या बांगड्यांना कोकम आगळ, तिखट, हळद, मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. बघा, लसूण चांगली गरम होऊ द्यायची, करपवायची नाही आहे. तेल व्यवस्थित आपलं, लसूण व्यवस्थित गरम करायची आहे. बघा, इथं मी पावडर घेतली आहे, म्हणजे तांदळाचं पीठ. त्याच्यातच तिखट, हळद, मीठ घातलं आहे. आणि हा आपला जो बांगडा आहे तो बांगडा त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं. आपले बांगड्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, म्हणून मी डिटेलमध्ये सांगत नाही आहे. तर आपले हे तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ लावलेले हे जे बांगडे आहेत ते बांगडे या तांदळाच्या पिठात आणि तांदळाचं पीठ, थोडासा रवा घेतला, त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ घातलं आणि त्याच्यात हे बांगडे, मसाला लावलेले हे बांगडे घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे. एकदम करायला सोपी अशी कोलंबी मसाला आणि बांगडा फ्राय ही रेसिपी आहे आज आपली. तर असे हे बांगडे आहे, 1 2 3 4 बांगडे आहेत. हे 4 बांगडे आपल्याला ते करायचे आहेत.
एक बाजू गरम होऊ द्यायची, व्यवस्थित शिजू द्यायची बांगड्यांची. गरज वाटल्यास साईडने तेल सोडायचं. हे बघा 4 बांगडे आहेत. आता काय करायचे, आपण याच्यामध्ये उलटं करायचे. हे बघा असे उलटं व्हायचे. हे जर तुम्हाला चमच्याने येत नसेल तर माझ्यासारखं असं 2 हाताने म्हणजे सुरीचा वापर करून आणि उलटण्याचा वापर करून तुम्ही हे बांगडे परतवू शकता. म्हणजे जर तुम्हाला तुटण्याची भीती वाटत असेल तर अशा प्रकारे उलट पालट करून आपल्याला हे बांगडे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग आपली रेसिपी तयार झाली. छान मस्त चमचमीत अशी कोलंबी मसाला. इथे ताट वाढलेलं आहे. बाजरीची भाकरी आहे, कोलंबी आहे आपली आणि बांगडा. धन्यवाद.